हॅरी, आजवर तू माझ्यासाठी खूप काही केलंस. मला या घरात ॲडजस्ट व्हायला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून माझी इतकी काळजी घेतलीस. पण आता मी तुझी काळजी घेणार आहे. हॅरी, तू काय एवढ्या लवकर उठलास? माझं सोड, तू एवढ्या लवकर का उठलीस ते सांग आधी. कारण मी ठरवलं होतं की मी तुझ्या आधी उठणार. तू झोप ना आता, तू झोप. एक मिनिट. अगं मला नाही झोपायचं आता, परत कशाला झोपवतेस? कारण मला माझ्या चुका रिअलाइज झाल्यात आणि मला त्याच्यावर काम करायचंय, त्यामुळे तू झोप. एक मिनिट, मला आधी सांग, कुठल्या चुका, कशाबद्दल बोलतेस तू? हॅरी, मी आजपर्यंत तुझ्याशी खरंच खूप वाईट वागलीये. खूप घालून पाडून बोललीये, वाटेल तसं बोललीये. खूप भांडणही केलीत. आय एम सॉरी. बट मला रिअलाइज झालंय की तू खरंच खूप चांगला हस्बंड आहेस. किती करतोस माझ्यासाठी. थँक्यू. त्या जयंत आणि जान्हवीचं रिलेशनशिप बघितल्यावर मला कळलंय की मी खरंच खूप लकी आहे. आणि त्यामुळेच मी आता ठरवलंय की आपलं हे रिलेशनशिप कायम असं हेल्दी आणि हॅपी राहण्यासाठी मी मनापासून खरंच खूप खूप प्रयत्न करणार आहे. हो हो. वा. पण खरंच तुला सांगू, तू आत्ता म्हणालीस की तू खूप जास्त लकी आहेस, पण मी म्हणेन की मी खूप लकी आहे. अच्छा. हो, कारण तू माझी बायको आहेस, नाही का? हा, आता ही गोष्ट वेगळी आहे की तू कधी कधी असं डोक्यात वारं भरल्यासारखी, असं वेड्यासारखी वागतेस. बाकी तू मस्त आहे. जा, मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. जा. सॉरी. नाही, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. सॉरी, कान पकडतो. आय एम सो सॉरी. क्यूट डंबो. वाह, म्हणजे तू सुद्धा माझी मस्करी करत होतीस होय? सॉरी. ठीक आहे. पण हॅरी, खरंच मी हे आपलं नातं कायम असंच ठेवणार आहे. आणि मी आता मनापासून आपला संसार छान करण्याचा प्रयत्न करणार. मी अजिबात तुला त्रास देणार नाही आणि उगाच ते सिली डिमांड्सही करणार नाही. आपली फॅमिली तर मला किती समजून घेते, त्यामुळे त्यांच्यासाठी मी एक आयडियल सून बनून दाखवणार. क्या बात है. वा वा वा. माझं बाळ ह्याच्यामुळे गेलं, हे सगळे विसरलात तुम्ही. माझ्याकडे कोणी ढुंकूनही पाहू नका आता. इतक्या दिवसांनी इतकी मोठी बातमी मिळाली होती, किती आनंद झाला होता मला. पण तो आनंद पण ह्याने हिरावून घेतला. पास निलांबरी आल्या. पास निलांबरी, अगं किती बोलशील? तुम्ही ना मलाच गप्प करा आजी. मला काय वाटतं, मी काय विचार करत असेल, किती त्रास होत असेल मला, याचा कोणी विचारच करू नका तुम्ही. निलांबरी, तसं नाहीये ग. मला सुद्धा तुझ्याबद्दल वाटतं, काळजी आहे आम्हाला. आणि तुला काही त्रास होत असेल तर तसं सांग ना. आम्ही उगाच तोंड देखली काळजी दाखवू नका. माझं मी बघेन. ऐक ग निलांबरी बहिणी, खबरदार कोणी माझ्या जवळ याल तर. माझी मी काळजी घेईन. अगं पण ऐकू, निलांबरी खूप दुखावली गेलीये. मला सिद्धूशी बोलावंच लागेल. आई. हा ग. हा, या प्लेट्स ठेवायच्यात ना. अगं मी ठेवते बाळा, कशाला धावपळ अगं करते? करते ना मी, असं काय करतेस? अगं नाही, झालीच सगळी कामं. बरं. हा. हे आजीला द्यायचंय ना, दे. अगं देते ना राजा, मी देते. अगं आई, असं काय करतेस? दे ना, मी करते ना. अगं हो, मला सांग, तुला हवेत का आणखीन पोहे? नाही, मला काही नकोय. तू मला सांग, तू सगळी कामं एकटी का करतेस? मला काही कामं करायला का देत नाहीये? अगं काय सांगू, झाली सगळी कामं. अगं मी आणि वीणा सकाळी लवकर उठतो, झालं सगळं. आई, तू मला मुद्दाम काही काम देत नाहीयेस ना? अगं असं का करेन मी, रोजची कामं आहेत, झाली ती. आता काय जबरदस्तीची कामं देऊ का तुला? झाली आहेत का सगळी काम? हो. सगळी झाली. होय. ओके, मग मी एक काम करते, मी हे अख्खं घर झाडून काढते. हा, ए थांब, ही काय वेळ आहे घर झाडायची? नाही आई, मी तुझं काही ऐकणार नाहीये. मी हे घर झाडून काढणार आहे म्हणजे काढणार. अगं वेडी आहेस का बाळा? सासूबाई नाश्ता करतायत तिकडे, धूळ त्यांच्या खाण्यात जाईल आता. हो, नाश्ता करते ना ती. मग तिला करू देत नाश्ता, मी नंतर घर झाडते.
आई अगं नाश्त्याच्या प्लेट्स निघाल्यात ना, पटकन घासून ठेवते. एक मिनिट इकडे काय झालं आई? बस इकडे अगं आई मी आल्यापासून बसूनच आहे ग. बस. काय झालं? काय झालंय कुठे काय असं का विचारतेस? जानू? काय ना, जेव्हा माणसाच्या मनात खूप विचार असतात आणि विचार करायचा नसतो, अशा वेळेला माणूस नाही असं कामं शोधायला लागतो आणि धडपड धावपळ करायला लागतो. मला कळतंय जयंतचा विचार मनात यायला नकोय म्हणून हे सगळं करतेस तू. आई अगं असं अजिबात काहीही नाहीये. माझ्या मनात कसलेही विचार नाहीयेत खरंच. अगं मी मूव ऑन झाली आहे. हो, मग घरातली कामं कशाला करायची आहेत तुला? जा ना, बाहेर जा, मित्रमैत्रिणींना भेट, मज्जा कर. घरातली कामं काय रोजची आहेतच. आई अगं माझे सगळे मित्रमैत्रिणी त्यांच्या त्यांच्या कामात बिझी आहेत आणि मी एकटी गेले तर बोर होईल मला. तू पण मला घरातली कामं करू देत नाहीयेस. आता काय करू मी? हा, एक काम करते. काय? आजी बरोबर गप्पा मारते. लक्ष्मी, अगं तुझी काळजी कळते ग, पण आजच्या पिढीच्या मुलींची गोष्टच वेगळी आहे बघ. त्या दुःखाला कवटाळून बसत नाहीत, त्या आयुष्यात ठाम निर्णय घेतात आणि पुढे जातात. आणि हे बघ, मला सुद्धा असं वाटतं की जानूने जे काही घडलंय त्याला कवटाळून बसण्यापेक्षा त्याला धीराने तोंड द्यायचं आणि पुढे जायचं. तिने तिचं आयुष्य आनंदात जगावं, अगदी खुश राहावं तिने तिच्या आयुष्यात, असंच मला वाटतं बघ. अगदी बरोबर आहे. त्यामुळे आता तू माझी काळजी अजिबात करू नकोस. तुझ्या ओठांवर हे हसू कायम दिसणार असेल ना, तर नाही करणार काळजी. जर का मला माझ्या आईबाबांच्या डोळ्यात कायम आनंद दिसणार असेल तर माझ्या ओठांवरचा हसूही कधीच ढळणार नाही. ठरलं तर मग. बरं, आता तुम्ही दोघी गप्पा मारा, मला कामं आहेतच घरातली. आजी चल चल. ये सावकाश. ता बस इथे. काय ग जानू, काही बोलायचंय का? बोलायचंय म्हणजे म्हटलं जरा गप्पा मारू. विश्वाबद्दल काही बोलायचंय? विश्वाबद्दल? हा, आजी अगं काही काय, त्याच्याबद्दल कशाला काय बोलेन मी? नाही म्हणजे बऱ्याच दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावर अशी चमक दिसली ना, म्हणून म्हटलं. आजी असं काहीही नाहीये. खरं सांगायचं तर मला स्वतःलाच अजून काही समजत नाहीये. समजून घेण्याची काही घाई नाहीये. जेव्हा वेळ येईल तेव्हा उत्तर आपोआप मिळेल बघ.